श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। भावा बहिणींच्या सुंदर पवित्र नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन, ज्याला राखी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करत असते। भाऊ या दिवशी आपल्या बहिणींची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो। तर मंडळी, सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाला भद्राची सावली असणार आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे सांगणार आहे। पौर्णिमा तिथीला भद्राची सावली असते, त्याचबरोबर राहुकाळ देखील सांगणार आहे। त्याचमध्ये कोणत्या वेळेमध्ये राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही। तर त्याचबरोबर यंदाच्या राखी पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील असल्याने आपण चंद्रग्रहणामध्ये राखी बांधावी की नाही, या कोणत्या मुहूर्तावरची भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळाची प्राप्ती होते, त्याचे कधीच अमंगल होत नाही, त्यामुळे योग्य शुभ मुहूर्तावरती राखी बांधणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। हिंदू परंपरेमध्ये भाऊ बहिणींच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो विश्वास, रक्षण आणि भावनिक बंधाचा एक अनमोल सण आहे। या शुभ दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधून त्याला दीर्घायुष्यासह त्याला सुखी, समृद्धी आणि यश लाभावे यासाठी प्रार्थना करत असते। तर भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो। यंदा 2026 या वर्षामध्ये रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण की श्रावण पौर्णिमा तिथी 27 आणि 28 ऑगस्ट अशा दोन्ही दिवशी येत आहे। तर नेमकी तारीख कोणती आहे? तर पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी सुरुवात ही गुरुवारी 27 ऑगस्ट सकाळी 9:08 सुरू होत असून शुक्रवार 28 ऑगस्ट सकाळी 9:48 समाप्त होणार आहे। हिंदू धर्मातील शास्त्रानुसार उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असल्याने रक्षाबंधन हा सण शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार भद्र काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं। 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 पासून ते रात्री 9:32 भद्रकाळ असणार आहे, त्यामुळे 27 ऑगस्टला दिवसभर राखी बांधणं शास्त्रसंमत नाही, त्यामुळे 27 ऑगस्टला चुकूनही राखी बांधू नका। 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रदोष नसून संपूर्ण दिवस आनंदात आणि भक्तिभावाने रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे। जरी पौर्णिमा तिथी संपली असली तरी देखील या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही राखी आहे ही बांधू शकता। उदय तिथीनुसार जो दिवस येतो तो संपूर्ण दिवस आपण मानत असतो। धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरं केलं जात नाही, म्हणजेच भद्र काळात बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात, कारण की भद्र काळ हा अशुभ मानला जातो। पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो। याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे। भद्रा ही कोण आहे? तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच या शनिदेवाची बहीण देखील आहे। भद्र काळात राखी बांधली जात नाही, कारण की लंकेचा राजा रावणाला भद्र काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं होतं। या श्रद्धेच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही। आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे, ती शनिदेवाप्रमाणेच भद्रा देखील स्वभावाने उग्र आहे, त्यामुळे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्र काळात कोणतंही शुभ कार्य करेल त्याला
त्यामध्ये यश मिळणार नाही. भद्राचा स्वभाव खूप कठोर होता, त्यामुळे तिला पंचांगामध्ये स्थान दिलं जात नाही. भद्राशिवाय राहू काळामध्ये सुद्धा कोणतंही शुभ कार्य आहे ते केलं जात नाही, ते वर्ज्य असतं. भद्रकाळाला अशुभ वेळ मानली जाते, म्हणून या वेळेत कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. जरी या काळी शुभ कार्य केलं तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे राखी बांधणे, विवाह, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्याच्या व्यवसायाचा शुभारंभ, कोणतंही मंगल कार्य हे भद्राय काळामध्ये करू नये, कारण की या काळात ही कार्य जरी केलं तरी त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी या दिवशी 27 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची नाही. 28 तारखेला भद्रकाळ नाही, त्यामुळे 28 तारखेला तुम्ही जी राखी पौर्णिमा आहे ती तुम्ही निसंकोचपणे साजरी करू शकता. त्यामुळे बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरती राखी बांधली तर त्याचे परिणाम देखील शुभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. यासाठी शुभ मुहूर्तावरतीच आपल्याला रक्षाबंधनावर जी राखी आहे ती बांधायची आहे. राखी बांधण्यासाठीचं सर्वोत्तम उत्तम मुहूर्त 28 ऑगस्ट 2026 सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही रक्षाबंधन जे आहे ते साजरे करू शकता. या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम राहील. पण जे भाऊ ऑफिसला वगैरे जातात सकाळी लवकर, त्यांनी या वेळेमध्ये बांधली तर अतिशय उत्तम आहे. त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:30 ते दुपारी 12:53 आहे. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतरचा सायंकाळचा शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 7:43 पासून 9:30 आहे. या 3 सुवर्ण मुहूर्तात देखील तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढेल. त्याचबरोबर राहू काळ सुद्धा आहे. राहू काळामध्ये सुद्धा चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतंही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 पासून दुपारी 12:02 राहू काळ आहे. या वेळेमध्ये भावाला ओवाळायचं नाहीये, भावाला राखी बांधायची नाही. बघा, जवळजवळ 2 ते 3 वर्षांपासून रक्षाबंधन म्हटलं की भद्रकाळाचा आपल्याला खूप टेन्शन असायचं. हा भद्रकाळ बराच वेळ असायचा, ती वेळ सोडून मग आपल्याला भावाला राखी बांधावी लागायची, कारण असं म्हटलं जातं की भद्रकाळामध्ये राखी जी आहे ती बांधू नये. यंदाचा भद्रकाळ जो आहे तो 28 तारखेला सूर्योदयापूर्वी समाप्त होत आहे. त्यामुळे दिवसभर कधीही 28 तारखेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योगसुद्धा शुभयोग निर्माण झालेला आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत शुभ असून राहू काळ वगळता तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी आहे ती बांधू शकता. तसेच 28 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे चंद्रग्रहण. या परिस्थितीमुळे ग्रहणाच्या वेळी राखी बांधणं शुभ असेल की अशुभ या देखील सुद्धा शंका निर्माण होते. पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरी होईल. मात्र यंदाच्या रक्षाबंधनावर खड्गग्रास चंद्रग्रहणाचे मोठे सावट असल्याचे समजत आहे. ग्रहणाचा सूतक काळ आणि राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे याबद्दल देखील खूप मनामध्ये शंका आहे. तर 28 ऑगस्टला चंद्रग्रहण लागणार असून पंचांगानुसार ग्रहण सकाळी 6:55 सुरू होईल आणि दुपारी 12:30 असणार आहे. अनेक लोक ग्रहणाबद्दल चिंतेत आहेत, परंतु हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. ज्या भौगोलिक प्रदेशात ग्रहण दिसणार नाही तिथे सूतक काळ वेध वगैरे पाळला जात नाही. सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होतो तर ग्रहण संपेपर्यंत चालूच राहतं. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतामध्ये ग्रहणाचे दोष उद्भवणार नाहीत. त्यामुळे रक्षाबंधन साजरी करताना काही विघ्न जे आहेत ती येणार नाहीत. रक्षाबंधनाचा सण पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहीण भावाला टिळा लावून ओवाळून मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाशी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी कथा जोडलेली आहे. ज्यावेळेस श्रीकृष्णाला महाभारतामध्ये बोटाला जखम होते त्यावेळेस द्रौपदी कसलाही विचार न करता साडीचा पदर फाडून त्या बोटाला रक्तस्राव होताना ती गुंडाळते आणि त्यावेळेस श्रीकृष्ण ही द्रौपदीला रक्षणाचे वचन देतो. आणि जेव्हा कौरवाच्या सभेमध्ये द्रौपदीचे लाचवर येते त्यावेळेस श्रीकृष्ण तिची लाच राखतो
अशा प्रकारे भाऊ बहिणीचं त्यांनी नातं निभवलेलं आहे. तर बघा, ही आज मी तुम्हाला रक्षाबंधनाबद्दल शुभ काळ, राहू काळ, भद्रकाळ याबद्दल माहिती दिली. तर रक्षाबंधन तुम्हीही छान प्रकारे शुभमुहूर्तावर राखी बांधून साजरी करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.